ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, शिशुपाळ ज्या टायमाला पांडवांच्या घरी यज्ञ होता त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान म्हणजे पहिली पूजा कोणाची करायची ठरलं? कृष्णाची. आणि मग शिशुपालांना त्याला विरोध केला. तो काय म्हणला? कृष्णाला तो काय समजायचा? हा गवळ्याचा मुलगा, हा राजाचा मुलगा नाही, आणि हा मान राजाला द्यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यांनी काय केलं? त्याला शिव्या दिल्या. आता ज्या टायमाला त्याच्या कपाळाला डोळा होता जलमला तेव्हा, आणि जेव्हा यायला तो त्याच्याकडं जो बगल त्याचा डोळा नाहीशी होईल त्याच्या हातानं त्याला मरण होतं. आणि मग त्याची जी आत्या होती, आत्याचा मुलगा होता, आणि मग तिनं त्याच्याकडे विनंती केली. कृष्णानं सांगितलं, ज्या वेळेला 101 अपराध जेव्हा हा करील ते मी सहन करील. 101 अपराध झाल्यानंतर मी त्याला मारणार. आजही माणूस जन्माला येतो, गुन्हे करतो, 101 अपराध ज्या वेळेला त्याचे होतात त्यावेळेला त्याला प्रायचित मिळल्याशिवाय राहत नाही. कर्मानुबंधे मनुष्य लोके, तुझं कर्म ज्या वेळेला 101 होईल तेव्हा त्याला शिक्षा मिळते. आजही चालू आहे. आणि मग ज्या वेळेला शिशुपाल मारला गेला त्यावेळेला त्याची आत्मज्योती ही कृष्णामध्ये विलीन झाली. आणि मग त्यावेळेला धर्माने विचारलं का बा असं का झालं? हा तर देवाला शिव्या देत होता आणि तो कृष्णात का मिलन झाला? त्यावेळेला सांगितलं भगवंतानी का जो द्वेषाना का होईना माझं नाव घेईल त्याचा त्याला फायदा होतो. आणि मग आजामेळा पापराशी त्याला मुलाचं नाव काय ठेवलं होतं? नारायण. कंस कृष्ण मला मारणार, कृष्ण मला सारखं चिंतन कोणा केलं? कृष्णाचं. त्याला मुक्ती मिळाली. रावणानं काय केलं? द्वेषबुद्धी केली. म्हणजे द्वेषाना का होईना महाशिवरात्रीच्या वेळेला तो जो पारधी होता तो देवाची चेष्टा करत होता तरी त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे मला काय सांगायचं आहे, द्वेषाना का होईना देवाचं नाव जर तुम्ही घेतलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. पण आपण काय करतो? देवाचं नाव न घेता दुसऱ्याची काय करतो? निंदा करतो, तिरस्कार करतो, रिकाम्या लोकांच्या कोटाळ्या करतो. यानं काय केलं, त्यानं काय केलं. अरे त्यानं काय केलं जाऊ दे, करू दे, तुला काय करायचे ते पाय. काय म्हणून आपुली आपण न करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. हा मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि या दुर्लभ देहामध्ये आपण काय करायचं आहे? भगवंताचं चिंतन करायचं आहे. कुणाचं वाईट चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट करू नका. कुणाचं गोड बोलता नाही आलं तरी चालेल, वाईट बोलू नका. जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा. आज जिकडं तिकडं मारामाऱ्या, तंटे, झगडे, भानगडी कोणीच कोणाचा तेच करू राहिले. आणि मग तुम्ही जसे आज वागतात तसं त्याचं परिणाम कोण? निसर्गात. याची हवा निसर्गात जाते. आत्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. चंद्र, सूर्य, हवा, पाणी पंचमहाभूत आहे. आणि ह्या पंचमहाभूतामध्ये ही वाईट वागणारे लोक नीती बदलली त्यामुळं कोण बदलला? निसर्ग बदलला. निसर्ग बदलला. आणि मग पूर्वी काय होतं? हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. किती ऋतू होते? 3. आणि इतर उपऋतू किती आहेत? 6 आहेत. पण आज कोणता ऋतू राहिला आहे? पावसाळा आणि उन्हाळा. मग याचे परिणाम झाले का नाही निसर्गावर? म्हणून प्रत्येकाने विचार करा. या जगामध्ये तुम्ही आला, काही आणलं नाही, काही नेणार नाही, क्षणभंगुर काय. आणि माणूस काय करतो? संसाराकरता हे सगळं करतो. काय करता? संसाराकरता. आणि मग संसारात सुख नाही हुशारी धर, कुणाचे गण गोत्र कुणाचे घर, निघून जाई चुटकी सरसा हुशारी धर. काय नाही तरी माणसाच्या काय अज्ञान आहे. म्हणून या अज्ञान काढा आणि या जगा आणि जगू द्या. हवेतोवर भगवंताचं नाव घ्या.
जय भैरवनाथ महाराज की जय.